श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवत आहोत कणकेची भाजी। कणके पण ह्याला कणके म्हणतात, कणक पण म्हणतात, काय काय करंदे पण म्हणतात, कोण कोण काटे कणक म्हणतात। हे गावी भेटतात कंदमूळ। त्याची आज आपण भाजी बनवणार आहे। ह्यांना स्वच्छ धुवून आपण उकडत ठेवणार आहोत। तिथे मी कापून 2 भाग केलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला उकडून घ्यायचे। चांगले बटाट्यासारखे सॉफ्ट एकदम उकडून घ्यायचे। ते उकडून झालेले आहेत, त्याची साल काढून टाकायची आहे। एकदम बटाट्यासारखे एकदम सॉफ्ट उकडायचे आहेत, कारण जर मग जास्त उकडले नाहीत तर मग ते थोडे बुळबुळीत लागतात। त्याची साल काढून टाकायची आपल्याला। ते मी साल काढून झालेली आहे। थोडे थोडे काट्यांसारखे राहतात ना, तर फक्त अशी सुरवी फिरवा आणि बटाट्यांसारखे आपण त्यांचे काप करून घेणार आहोत। ते एकदम छान उकडलेत, एकदम सॉफ्ट मध्ये। तर आपण फोडी करून घेणार आहोत। मोठ्या मोठ्या थोड्या फोडी करायच्या आहेत। तिथे फोडी करून झालेल्या आहेत। त्यासाठी वाटण काढणार आहोत। थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, छान परतून भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तिथे भाजून झालेलं आहे खोबरं, आता हे मी काढून घेणार आहे। त्याच्यानंतर 2 टेबलस्पून ओलं खोबरं टाकायचं आहे आणि ओलं खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। हे देखील भाजून झालेलं आहे। नंतर एक कांदाच कापलेला मी तो टाकायचा आहे, मीडियम साईजचा। कांदा थोडा परतल्यानंतर थोडं तेल टाकायचं आहे आणि एकदम सॉफ्ट मऊ होईपर्यंत करायचं आहे। ते पूर्ण थंड झालेलं आहे। त्याच्यानंतर ते वाटून घ्यायचं एकदम बारीक। तिथे वाटून घेतलेलं आहे। त्याच्याचमध्ये 1.5 टॅमॅटो, 2 ओल्या मिरच्या, सुक्या मिरच्या ओल्या करत ठेवल्या होत्या ते, आणि 1 टेबलस्पून तीळ भिजत घातले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। नंतर एक कांदा छोटासा, 4 लसूण पाकळ्या, एक थोडंसं छोटंसं आलं 1 इंच, आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे थोडी कलरसाठी। तर तेलामध्ये थोडीशी हळद, तिखट, मीठ टाकायचं आहे। तर ह्याच्यामध्ये कणकेच्या फोडी आपल्याला थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। छान थोड्या क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत, मग ते जेणेकरून त्या बुळबुळीत लागणार नाही। तुम्ही करताना कोकम जरी टाकलं तरी त्या बुळबुळीत लागणार नाही। तिथे मी थोड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, तिखट टाकायचं आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि टॅमॅटो मिरचीची पेस्ट टाकायची आहे जी आपण वाटली होती ती, आणि परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आधी, आणि कांदा कच्चा आहे त्याच्यामुळे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तिथे झाकण लावून थोडा वेळ 1-2 मिनिटं ठेवायचं आहे। ते छान तेल सुटलेलं आहे। नंतर त्यामध्ये जे आपण खोबरं कांद्याचं वाटण वाटलं होतं ते ह्यामध्ये टाकणार आहे, 2 टेबलस्पून। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, आणि पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी टाका। थोडा वेळ आपल्याला शिजून घ्यायचं आहे मंद आचेवर झाकण लावून। ते इथे शिजून झालेलं आहे 2 मिनिटांनी। नंतर त्याच्यात जी आपण कणकं फ्राय करून ठेवली होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत। जर तुम्हाला आंबट आवडत असेल अजून तर 2-4 कोकमं टाकली तरी चालेल, छान टेस्ट लागते अजून। तिथे झाकण लावून थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे, 2-3 वाफ काढून घ्यायची आहे। इथे झालेली आहे आपली भाजी रेडी। वरतून कोथिंबीर टाकायची आहे। तर इथे कणकेची भाजी रेडी आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।